नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करा आणि लेक्चर शेवटपर्यंत पहा. एकही प्रश्न स्किप करायचा नाहीये. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 3 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, वन स्टेट वन पोर्टल उपक्रमाअंतर्गत महासारथी पोर्टलचं लोकार्पण कोणी केलं, असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. महाराष्ट्रामध्ये वन स्टेट वन पोर्टल वन ॲड्रेस ही नवी डिजिटल गव्हर्नन्स कल्पना लागू झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासारथी पोर्टलचं लोकार्पण केलं या दरम्यान, आणि या पोर्टलमुळे सरकारी सेवा सगळ्या एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळतील. महा-ID प्रणालीमुळे सिंगल साइन ऑन म्हणजे SSOचा फायदा मिळेल, आणि म्हणजेच एकदा लॉग इन केलं की सगळ्या सेवांचा उपयोग करता येईल. आणि जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड अशी माहिती सुरक्षितपणे यात साठवली जाईल. एजंटिक AI आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून प्रशासन आणखीन पारदर्शक आणि कार्यक्षम बनणार आहे. महासारथी म्हणजे एकाच ठिकाणी सगळी खरी माहिती मिळवण्याचा स्रोत, असं सांगण्यात येत आहे त्याबद्दल. पुढील प्रश्न दुसरा, शक्तिपीठ एक्सप्रेसवे प्रकल्प कोणत्या संस्थेद्वारे विकसित केला जात आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. नागपूर गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवे साधारणतः 855 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पासाठी 83,600 कोटी एवढा खर्च येणार आहे. एक्सप्रेसवे 6 लेनचा असेल आणि सुधारित मार्गामध्ये सातारा जिल्ह्याचाही समावेश करण्यात आलेला आहे. हे नवीन अपडेट आहे त्यामधली. आणि एकूण 13 जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा प्रवास 18 ते 20 तासांवरून थेट 8 तासांचा होईल. आणि पश्चिम महाराष्ट्रात जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा विरोध झाला होता या एक्सप्रेसवेसाठी, आणि प्रकल्प काम 2026 मध्ये सुरू होईल आणि 28-29 पर्यंत ते काम पूर्ण होईल. पुढील प्रश्न तिसरा, कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प कुठे उभारला जाणार आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओडिशा येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. ओडिशाच्या लक्ष्मणपूरमध्ये कोळसातून अमोनियम नायट्रेट बनवण्यासाठी नवा प्रकल्प तयार होतो आहे. भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड आणि महानदी कोल फील्ड्स लिमिटेड यांनी या प्रकल्पासाठी करार देखील केलेला आहे. पुढील प्रश्न चौथा, सम्राट संपत्ती संग्रहालयाचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे. नाव लक्षात ठेवा, वेगळं आहे थोडं. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुजरातमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. गुजरातमध्ये सम्राट संपत्ती संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. सम्राट संपत्ती हे मौर्य वंशातील शासक होते आणि अशोक यांचे नातू होते. त्यांना जैन अशोक म्हणून ओळखले जातात. त्यांनी जैन धर्माचा प्रसार भारताबाहेरही केला, म्हणजेच इराण, अरब देशांमध्ये. आणि जैन धर्मातील पंचमहाव्रत कोणती आहेत, तर अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रहण आणि ब्रह्मचर्य. तसेच जैन धर्माचा मुख्य हेतू म्हणजे मोक्ष मिळवणं असा आहे. पुढील प्रश्न पाचवा, PM कुसुम 2.0 मध्ये कोणता नवीन बदल विचाराधीन आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बॅटरी ऊर्जा साठवण. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. PM कुसुम योजना 2019 मध्ये सुरू झालेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कृषी पंप सौर ऊर्जेवर चालवणं, आणि सध्या या योजनेमध्ये बॅटरी योजनेची सुविधा नव्हती, ती ॲड करणं, असं यावरती काम चालू आहे. आणि PM कुसुम 2.0 मध्ये बॅटरी ऊर्जा साठवण जोडण्याची तयारी
सुरू आहे. सौर ऊर्जा दुरुस्ती जास्त मिळते, पण गरज सकाळी आणि संध्याकाळी जास्त असते आणि बॅटरी स्टोरेजमुळे दुपारी मिळालेली अतिरिक्त ऊर्जा साठवता येईल आणि नंतर त्याचा वापर करता येईल. हा मुद्दा लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 6वा. INS सुनैना ला मुंबईहून कोणी फ्लॅग ऑफ केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संजय सेठ यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. INS सुनैना हे भारतातील नौदलाचे ऑफशोर पेट्रोल जहाज आहे. हे लक्षात ठेवा, वेसलचा प्रकार. ठीक आहे. INS सुनैना आता IOS सागर, इंडियन ओशन शिप सागर मोहिमेसाठी प्रवास करत आहे. या मोहिमे भारतासह 16 देशांच्या नौदलातील कर्मचारी सहभागी झालेले आहेत. हा उपक्रम महासागर म्युच्युअल अँड हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन्स या कल्पनेवरती आधारित आहे. IOS सागरमुळे प्रशिक्षण, सहयोग, सामूहिक तयारी वाढत आहे. महासागरचा फुल फॉर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न 7वा. जनविश्वास अमेंडमेंट ऑफ प्रोव्हिजन बिल 2026 कोणत्या सभागृहाने मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दोन्ही सभागृहाने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. लोकसभा आणि राज्यसभेने जनविश्वास बिल 2026 ला मंजुरी दिलेली आहे. मुख्य उद्देश लहान गुन्ह्यांचे अपराधीकरण कमी करणे. 79 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा होणार आहे या अंतर्गत आणि एकूण 784 तरतुदी बदलल्या जाणार आहेत. 67 तरतुदी ईज ऑफ लिव्हिंगसाठी सुधारल्या जातील. वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी विधेयकाला समर्थन दिलं आणि कायदे सोपे करण्यासाठी, कंप्लायन्स कमी करण्यासाठी आणि दंडाची भीती कमी करण्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणजे हे बिल. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2026 मध्ये मेजर ध्यानचंद लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला मिळालाय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जफर इक्बाल यांना. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जफर इक्बाल 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या संघात होते. हा पुरस्कार खेळाडूच्या आयुष्यभराच्या योगदानाचा गौरव करतो. 2025 हॉकी सत्रातलं उत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं या दरम्यान. आणि भारतीय संघाने FIH हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप 2025 मध्ये कांस्य पदक जिंकलं. हॉकी इंडिया अवॉर्ड्स भारतीय हॉकीमधील मोठा आणि प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. पुढील प्रश्न 9वा. ROSCTL योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वस्त्रोद्योग, टेक्स्टाईल एक्सपोर्टशी संबंधित आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईलने ही योजना 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवली आहे. ROSCTL म्हणजे रिबेट ऑफ स्टेट अँड सेंट्रल टॅक्सेस लेव्हीज असा त्याचा फुल फॉर्म आहे. फुल फॉर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ही योजना वस्त्र, गारमेंट्स, मेडअप्स निर्यातीसाठी लागू आहे. ROSTCL ही ROSL योजनेचा पुढचा टप्पा आहे आणि ROSL फक्त राज्य कर परत करायची आणि ROSCTL राज्य आणि केंद्र दोन्ही कर परत करते, हे लक्षात ठेवा. या योजनेचा उद्देश निर्यातदारांचा कराचा भार कमी करणे असा आहे आणि डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, वित्त मंत्रालय या योजनेची अंमलबजावणी करते. पुढील प्रश्न 10वा. मिशन शक्ती योजना, मिशन शक्ती योजना काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठीची ही योजना आहे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मिशन शक्ती ही केंद्र शासनाची मुख्य योजना आहे. ही महिला सक्षमीकरणावरती लक्ष देते. या योजनेत निर्भया निधीचा वापर सुरक्षा संबंधित उपक्रमांसाठी केला जातो. मिशन शक्ती अंतर्गत कोणता फंड किंवा कोणता निधी आहे असाही प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे दुसरा मुद्दा लक्षात ठेवा. मिशन शक्तीमध्ये 2 भाग आहेत. सबल म्हणजे सुरक्षा आणि समर्थ म्हणजे सक्षमीकरण. महिलांसाठी 181 हा हेल्पलाईन क्रमांक देखील आहे यासाठी. आणि प्रधानमंत्री मातृवंदन योजना यामध्ये गर्भवती महिलांना आर्थिक मदत दिली जाते आणि प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत
महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. शेवटचा जो पॉईंट आहे लक्षात ठेवा. 2 योजना आणि त्या कशासाठी आहेत हे मेन्शन आहे त्यामध्ये. पुढील प्रश्न 11वा. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रदीप कोकरे यांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 2025 सालच्या साहित्य अकादमी युवा पुरस्कारासाठी मराठी प्रदीप कोकरे यांना निवडण्यात आलं. त्यांना खोल खोल दुष्काळ डोळे या मराठी कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्कार वितरण सोहळा 1 एप्रिल 2026 रोजी झाला. साहित्य अकादमी पुरस्कार हा भारताचा एक सन्मानाचा साहित्य सन्मान आहे आणि युवा पुरस्कार खास तरुण लेखकांना प्रोत्साहन करण्यासाठी दिला जातो. पुरस्कार 2025 साठी जाहीर केला आहे आणि 2026 मध्ये तो प्रदान करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न 12वा. पोस्ट डॉक्टरल टॉप मेंटॉर अवॉर्ड 2026 साठी कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमोघ सिरनूरकर असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. अमोघ सिरनूरकर हे कर्नाटकातील कलबुर्गीचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांची निवड पोस्ट डॉक्टरल टॉप मेंटॉर अवॉर्ड 2026 साठी झाली. हा पुरस्कार पर्ड्यू युनिव्हर्सिटीकडून दिला जातो. यंदा प्रथमच हा पुरस्कार दिला जात आहे. अमोघ सिरनूरकर यांचे काम अकॅडमिक मेंटोरिंग आणि रिसर्च एक्सलन्स या क्षेत्रात आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि पर्ड्यू युनिव्हर्सिटी हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध विद्यापीठ आहे, हे देखील लक्षात ठेवा. तर आजचे आपले 3 एप्रिल 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आणि लेक्चर शेवटपर्यंत पहा, प्रत्येक प्रश्न पहा हे मी सांगते. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.